एक बाब मात्र अवश्य सांगते, म्हणजे आपण ट्रेनर आहोत, ट्रेनिंग सेशन्स मध्ये आपण 1.5 तासांचे सेशन्स घेतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक आयुष्यामध्येही आपण ऍज अ ट्रेनरच वागलं पाहिजे आणि इतरांना ट्रेनच करत गेलं पाहिजे. म्हणजे काही वेळेस तर ना मी अक्षरशः पाहते काही लोक की त्यांना काय वाटतं माहित नाही की ते थोडंसं वैयक्तिक किंवा फॅमिली किंवा कुठेतरी आपण एखाद्या समारंभामध्ये भेटलेलो असतो आणि तिथे सुद्धा ते इतके बोलायला सुरुवात करतात की कधी कधी मला भीती वाटते की बापरे आता 1.5 तास यांचं ऐकावं लागणार की काय. सो आपल्याबद्दल इतरांनी तशी भीती बाळगावी असं अजिबात करायचं नाही. आता आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया. ऍज अ ट्रेनर आपण कसं असलं पाहिजे? ऍज अ ट्रेनर आपण त्या डोंगर पायथ्याशी असणाऱ्या त्या महिलेसारखं असलं पाहिजे. म्हणजे कसं सांगते, थोडंसं थांबा. ही महिला अतिशय दुर्गम भागामध्ये एका डोंगर पायथ्याशी आपल्या पतीसोबत आपल्या लहानशा म्हणजे तान्ह्या बाळासोबत राहत होती. एकदा असं झालं की तिचा पती काही कारणासाठी तालुक्याच्या किंवा दुसऱ्या कोणत्या तरी गावी गेला होता. तो दुपारपर्यंत येण्याची शक्यता होती, पण आता संध्याकाळ होऊन गेली तरी सुद्धा तो परतलेला नव्हता. आणि मग ही ते एकटीच आपल्या त्या छोट्याशा घरामध्ये बाळाला घेऊन थांबलेली. रात्र झाली, बाळाला तिने झोपवण्याचा प्रयत्न केला. अवतीभोवती कोणतीही घरं सुद्धा नाहीत, इतक्या दुर्गम ठिकाणी तिचं ते घर आहे. आणि रात्री अचानक ते बाळ खूप रडत रडत उठलं. आता हे बाळ इतकं अचानक मध्यरात्री मोठमोठ्यानं रडत उठल्यानंतर ही त्याची आई म्हणजे डोंगर पायथ्याशी राहणारी ती बाई नेमकं काय करेल? ती लगेच पॅरेंटिंगची पुस्तकं काढून वाचेल का की अशा परिस्थितीमध्ये या बाळाला कसं सांभाळलं पाहिजे? ती लगेच युट्यूबचा व्हिडिओ बघेल का की अशा परिस्थितीत बाळाला काय झालं असण्याची शक्यता आहे आणि आपण त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? ही त्यावेळेस अशा काही सोशल मीडियावर जाईल का जिथून तिला कोणीतरी गाईड करू शकेल की अशा परिस्थितीमध्ये आईनं काय केलं पाहिजे त्या बाळासाठी? ऍब्सोल्युटली ती तसं काहीही करणार नाही. अर्थात डोंगर पायथ्याशी राहते म्हटल्यानंतर यातलं काहीही तिच्याकडे उपलब्ध असणारच नाही हे आपण लक्षात घेतलंय. पण तरी सुद्धा हे का मी म्हटलं त्याच्यासाठी महत्वाचं पुढचं माझं बोलणं आहे. ती अशा पद्धतीनं काहीही करणार नाही, कोणतेही पॅरेंटिंगचे पुस्तकं वाचणार नाही, कोणत्याही सोशल मीडियावर जाऊन मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करणार नाही. तर ती त्या परिस्थितीमध्ये त्या बाळाला शांत करण्यासाठी तिला जे काही शक्य आहे ते सगळं करेल. कदाचित बाळाला भूक लागली असेल म्हणून त्याची भूक शमवण्याचा प्रयत्न करेल. कदाचित त्याला काही चावलं असेल का म्हणून ते त्याचं शरीर तपासून बघण्याचा प्रयत्न करेल. अवतीभोवती बघेल की ह्याला चावून आता काही बाहेर गेलंय का म्हणून हे माझं बाळ रडतंय का. अक्षरशः ती काहीतरी घरातल्या वस्तू घेऊन त्याचा छानसा आवाज करत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करेल. ती गाणं गाईल, ती त्याच्यासमोर अक्षरशः उड्या मारेल, नाचेल, खेळेल, काहीतरी करेल. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये ते बाळ शांत व्हावं याच्यासाठी पोट तिडकीनं प्रयत्न करेल. बरोबर? म्हणून मी म्हटलं की ऍज अ ट्रेनर आपण त्या डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या त्या महिलेसारखं असलं पाहिजे. आपल्या ट्रेनीजना जे आपल्याला सांगायचं आहे ते तेवढ्या पोट तिडकीनं आपण सांगितलं पाहिजे. आणि जेव्हा अशा रीतीनं आपण त्यांना सांगू तेव्हा खरोखर हे हृदयीचे ते हृदय जे म्हणतात ना ते त्यांच्यापर्यंत खरोखर पोहोचेल. आणि जेवढ्या तळमळीनं आपण सांगतोय त्या तळमळी सहित त्यांच्यापर्यंत पोहोचेल. या सगळ्या ट्रेनिंग सेशन्सचा त्यांना स्वतःला कसा फायदा होत आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलेलं असेल. आणि आपण जे सांगत आहोत ते जास्तीत जास्त ऑब्झर्व करण्याचा किंवा ग्रास्प करण्याचा ते डेफिनेटली प्रयत्न करतील. म्हणून डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या त्या महिलेसारखं ऍज अ ट्रेनर आपण असलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा तुम्ही शाळेत असताना आवडते शिक्षक अजूनही लक्षात असतील ना? येस, माझ्या लक्षात अगदी त्यांच्या चेहऱ्यात सहित ते आहेत. कदाचित त्या वेळेसचे त्यांच्या ड्रेसिंग सहित ते आहेत. कारण त्यांचा इम्पॅक्ट तेवढा माझ्यावर झालेला आहे. आज मी इथपर्यंत जी पोहोचलेले आहे त्यामध्ये त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला एक विद्यार्थिनी म्हणून वाटतं. डेफिनेटली हीच भूमिका आपण आपल्या ट्रेनीजच्या आयुष्यामध्येही बजावत असतो.
जेव्हा आपण पोट तिडकीनं असं काहीतरी सांगतो, त्यांच्या उपयोगी पडणारं ते का उपयोगी पडणार आहे, कसा त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात ते करून घेऊ शकतात, यासह जेव्हा आपण त्यांना काही ट्रेनिंग देऊ, तेव्हा त्यांच्याही आयुष्यामध्ये आपण त्यांचे आवडते ट्रेनर बनलेलो असू. अर्थात इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जे आपले आवडते शिक्षक होते ते आपल्या लक्षात आहेत. कदाचित नंतर आपणही ट्रेनिंग सेशन्स ऍज अ ट्रेनिंग भरपूर अटेंड केले म्हणून आवडते ट्रेनर्सही आपल्या लक्षात असणार आहेत. पण या मुद्द्याकडे जाताना मी असं म्हणते की जसे आपले आवडते शिक्षक आपल्या लक्षात राहिलेत, नावडते शिक्षक आपल्या लक्षात नाहीत सुद्धा, कदाचित आपण त्यांचे नावही विसरलेलो असू, पण आवडत्या शिक्षकांना जेवढा पगार मिळायचा तेवढाच पगार ह्या नावडत्या शिक्षकांना सुद्धा मिळत असेल की नाही? बरोबर आहे ना? येस. मग जर आवडत्या इतकाच पगार नावडत्यांनाही मिळतो, तर मग आपण खरंच एवढं चांगलं ट्रेनर होणं खरंच गरजेचं आहे का? येस, गरजेचं आहे. का? आठवा जादूगाराच्या त्या 2 मुलांसंदर्भात मी काय सांगितलं? आपला ऍज अ ट्रेनर स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. जर तो दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह, खूप चांगला असेल तर आपला सेल्फ एस्टीम, आपला सेल्फ रिस्पेक्ट जबरदस्त असणार आहे. आणि त्या कॉन्फिडन्स सहित जेव्हा आपण ह्या ट्रेनिंग क्लासरूम मध्ये जाऊ, तेव्हा तेवढ्याच कॉन्फिडंटली आपण ह्या विद्यार्थ्यांशी किंवा ट्रेनीशी इंटरॅक्ट सुद्धा करू आणि तेवढ्या चांगल्या रीतीने त्यांना शिकवू सुद्धा. त्याच सोबत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऍज अ ट्रेनर म्हणून जर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आपलं काही घडवायचं आहे किंवा त्यांच्या आयुष्यामधलं आपलं महत्वाचं स्थान अढळ ठेवायचं आहे, असं जर आपण लक्षात घेतलं, अर्थात तसं लक्षात घेऊन मुद्दाम प्लॅन करून करायचं असं मला म्हणायचं नाहीये, पण तेही जर आपण लक्षात ठेवलं ना की त्याचा किंवा त्याचे आपण ऍज अ ट्रेनर किंवा खूप चांगलं ट्रेनर असलं तर त्याचे बोनस पॉइंट्स काय मिळतात, या अनुषंगाने मी तुम्हाला सांगते आहे, असं आपण बघूया. सो त्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आपण तर बनतोच. त्या सगळ्यांचे पॉझिटिव्ह वेव्ज आपल्यापर्यंत यायला लागतातच, ही गोष्ट तर आहेच. त्यासोबतच लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला 1-1.5 तासांचं ट्रेनिंग सेशन घ्यायचं असतं, तेव्हा आपल्या स्वतःला केवढा मोठा अभ्यास करावा लागतो ना. म्हणजे जेव्हा आपण हा सगळा अभ्यास करत असतो, तेव्हा आपलंही नॉलेज वाढत असतं, आपलीही माहिती वाढत असते. जसजसं आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग द्यायला लागतो, तसतसं आपलं ट्रेनिंग स्किल, प्रेझेंटेशन स्किल अधिकाधिक वाढायला लागतं. बरोबर? तुम्ही कदाचित त्या माल्कम ग्लॅडवेलच्या 10,000 तासांच्या सिद्धांताबद्दल ऐकलेलं असेल. माल्कम ग्लॅडवेल असं म्हणतात की कोणत्याही गोष्टीमध्ये आपण 10,000 तास इन्व्हेस्ट केले तर आपण त्यामध्ये एक्सपर्टाईज होण्याच्या लेवलला जातो. म्हणजे कसं, अगदी त्याही पेक्षा साधं उदाहरण देते की मी छोटी होते, जेव्हा आई मला पोळी शिकवत होती तेव्हा गोल पोळी मला येतच नव्हती, पण जसजशी मी ते पोळ्यांची प्रॅक्टिस करत गेले, म्हणजे त्यामध्ये आणखी पुढचा अवर, आणखी पुढचा अवर, आणखी पुढचा अवर, अशी त्यामध्ये वेळेची गुंतवणूक करायला लागले, त्या सरशी मी अधिक एक्सपर्टाईज होण्याच्या मार्गावर जायला लागले. बरोबर? याच अर्थानं मला म्हणायचंय, जेव्हा आपण ऍज अ ट्रेनर ट्रेनीज समोर उभं राहतो, तेव्हा आपल्याला भरपूर अभ्यास करावा लागतो. आपलं ज्ञान, आपली माहिती वाढते, आपलं कम्युनिकेशन वाढतं. कोणी काही पद्धतीचे प्रश्न विचारले, एखादं कोणी टार्गेटही असतं, काहीतरी वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारतं, सो त्याला कशा पद्धतीने आपण डील करतो, म्हणजे अशा वेगवेगळ्या व्यक्तींना डील करण्याचंही आपलं कौशल्य वाढतं, प्रेझेंटेशन स्किल्स वाढतात, कारण एवढे सगळे अवर्स आपण त्यामध्ये देत असतो, इन्व्हेस्ट करत असतो. हा पूर्णतः पगाराव्यतिरिक्त होणारा आपला स्वतःचा बेनिफिट असतो. बोनस पॉइंट्स हे सगळे आपल्याला मिळत असतात. म्हणून आपण ऍज अ ट्रेनर किती चांगल्या पद्धतीने त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो याचा विचार आपण केलाच पाहिजे. आपल्या या स्किलमुळे इतर ठिकाणी सुद्धा एखादी गोष्ट समजावून सांगणं आणि समजून घेणं हे सुद्धा आपल्याला सोपं व्हायला लागतं. त्यासोबतच मी तर नेहमीच असं म्हणत असते की आपापल्या प्रोफेशनचे फायदे तोटे आपल्याला होत असतातच. मग जेव्हा ट्रेनिंगचं प्रोफेशन आपण स्वीकारलेलं आहे, तेव्हा सरळ साध्या सोप्या शब्दांमध्ये समजावून कसं सांगायचं हे स्किल आपलं वाढतं आणि या स्किलचा आपल्याला सगळ्याच ठिकाणी फायदा व्हायला लागतो. त्याशिवाय
एका सुरवंटाचं फुलपाखरू होण्याची प्रोसेस सुद्धा आपण ऑब्झर्व करायला लागतो. एवढी सुंदर प्रोसेस की हे ट्रेनीज आपल्याकडे आले तेव्हा त्यांची स्थिती काय होती, त्यांची लेवल काय होती आणि आता त्यांची लेवल कुठपर्यंत गेलेली आहे, ही सगळी प्रोसेस पाहणं हा सुद्धा अत्यंत आनंददायी सोहळा असतो असं मी स्वतःला मानते. म्हणजे लहान मूल मोठं होताना पाहणं ही बाब जेवढी आनंददायी असते ना, तेवढंच आपल्या ट्रेनीजना खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत जाताना पाहणं ही बाब सुद्धा असते. आणि ऍज अ ट्रेनर म्हणून आपल्याला सतत शिकत राहावं लागतं. म्हणून आपल्यातला विद्यार्थीही जागा राहतो, आपल्यातलं लहान मुलंही कायम जागं राहतं आणि त्याचे सुद्धा आपले वेगळे असे बेनिफिट्स आपल्याला होतातच. पण हा एक बाब मात्र अवश्य सांगते, म्हणजे आपण ट्रेनर आहोत, ट्रेनिंग सेशन्स मध्ये आपण 1.5 तासांचे सेशन्स घेतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक आयुष्यामध्येही आपण ऍज अ ट्रेनरच वागलं पाहिजे आणि इतरांना ट्रेनच करत गेलं पाहिजे. म्हणजे काही वेळेस तर ना मी अक्षरशः पाहते काही लोक की त्यांना काय वाटतं माहित नाही की ते थोडंसं वैयक्तिक किंवा फॅमिली किंवा कुठेतरी आपण एखाद्या समारंभामध्ये भेटलेलो असतो आणि तिथे सुद्धा ते इतके बोलायला सुरुवात करतात की कधी कधी मला भीती वाटते की बापरे, आता 1.5 तास यांचं ऐकावं लागणार की काय. सो आपल्याबद्दल इतरांनी तशी भीती बाळगावी असं अजिबात करायचं नाही. आपलं करिअर लाईफ आणि आपलं बाकीचं सगळं लाईफ ह्याच्यामध्ये डिफरेन्शिएट करणं शिकणं जे महत्वाचं असतं ना, ते अशा रीतीनं. अदरवाईज कोणीतरी चालता बोलता एक साधासा काहीतरी प्रश्न विचारला आणि लगेच आपण व्याख्यान द्यायला सुरुवात केली, याच्यानंतर कोणीही आपल्याशी बोलायला तयार असणार नाही. उलट आपण या रस्त्याने जातोय म्हटलं ते त्या रस्त्याने पळून जायला लागतील. त्यामुळे आपण त्या पद्धतीने अजिबात वागायला नकोच. आणि आतापर्यंत मी जसं सांगितलं की ट्रेनर असणं ही किती महत्वाची बाब आहे आणि ट्रेनीजच्या आयुष्यामध्ये केवढी महत्वाची भूमिका आपण बजावतो, हे लक्षात घेऊनच मी आतापर्यंत जे काही सांगितलं त्याचा तुम्ही निश्चितपणानं उपयोग करून घ्याल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.